हाय नमस्कार. तर चला माझी चालली तयारी स्वयंपाकाची. बाबा इथं घेतली डाळ. आता मोबाईल धरायला कोण नाही हो, पण दाखवत तसंच आता कसं आहे का नाही. इथं लसूण चिरसून घेत नाही, लसूण तिचेच नाही. इथं कढईत गरम पाणी करायला ठेवलंय. कांदा चिरते आता आणि त्यांना कामाला डबा लागते. तिथं आपल्याला उभा राहून करायचं तेवढं नाही. आता काय करणार नाही ना काय. 2 भाकरी त्यांच्यापुरतं केलं म्हणजे नो टेन्शन आहे. आम्हाला काय खाऊन पिऊन आहेत तर काम. काय टेन्शन नाही आमचं खाण्याचं. बरं झालं तेवढं तर नशिबाला आहे का नाही. घेतली कांदा चिरून. बरं झालं गावाकडनं तर आणले सगळं सामान. ताईनं पण आणलं होतं, मी पण आणलं होतं. आणि आईनं दिलेलं मला कांदा नव्हती ना, एकच आणलं होतं. परत तांदूळ, शेवाळ्या, पापडे ते सगळं. तर काय तर अशी कढई टाकली, तिथं ताट जाय घातली, अजून एकदा तिथं कांदा चिरला आणि आता तेल टाकते. पळी पण राहिली तिकडं, पळी आणलीच नाही. कसं दाखवावं तेच कळलं नाही मला. तर काय तर कढई ठेवली, तर लसूण टाकते. मी म्हणलं होतं त्यांना थोडा पापड भाजून द्यावा, हे लक्षात आलं माझ्या, पण आता गेलं लक्षात ना. जाऊ द्या. तर आपण इथं डाळ टाकली, त्याला काय हळद नाही, त्यांना तर आवडत नाही बिगर हळदी. पण इथं आता दुकानला जायला कोण नाही, त्याच्यामुळं आता टाकला भरपूर. आणि इथं तिखट केलेलं आहे का. आता चमच्याला घ्यावं लागेल. इथं टाकली चटणीची. आणि आपलं गरम पाणी. तिखट होत आहे का कसं होत आहे काय माहित नाही. असं लगेच उकळलं तर आता बारीक गॅस करते याला. थोडस मीठ टाकते. इथं टाकला शेंगदाण्याचा कूट आणि असं उकळतंय आपलं कालवण. तर ठेवला तवा, इथं खिडकीमुळे उजेड पडतोय. इथं घेतलं आपलं ताट. झाल्या भाकरी 2 केल्या, त्या केल्या बाकी केल्या, त्यामुळं फुग नाही. आपण इथे केले असे. गॅस बीस पुसून घेतला, किचन बिचन पुसून घेतलं. आता कपडे धुते आणि त्यांना जेव्हा वाढलं म्हणजे त्यांचे ते खात्याला. काही टेन्शन नाही खायचं प्यायचं. एकदा नाही खाऊन गेलं म्हणजे. तर कपडे कालचे आजचे त्यांनी घातलेले लय कपडे पडले ते, कपडे वाळा घालायला लागते तर जागा लई नाही, तर तसेच घालते मी. म्हणजे खिडकी ना ती वाळते ते आतमध्ये येते.
तर चला आता वाढते त्यांना जेवायला. तर मला म्हणलं पापड भात आहे भाकरीवर खायला. त्यांना भाकर म्हटलं का जेवायला खायचे त्यावर काय तर तोंड द्यायला लागलं म्हणजे रस्त्याला खा म्हणलं तर काय नाही नको म्हणते ते जिरतच नाही काय करावं. दुसरे बसते खाली एक नेऊन देते एक तळलेला आहे ते बस का एक का अजून थोडे बस. असं बसते जेवाय तेवढं थोडंसं तेल आहे तर यात अजून थोडं टाकते कसं भाजल तसं आहे का नाही. बघा त्यांना जेवाय बिवाय वाढून कपडे भांडी सगळं ओके फरशी बिरशी पुसून आता चालेल कामाची तयारी. कामाला गेलं म्हणजे आपलं संध्याकाळची यायचं डायरेक्ट. तर आता ह्यांना बी अजून काम लागायला ते अजून न्यायला येते ती आहे का नाही. बसले तर आपलं खाऊन पिऊन निवांत. तर आता मला पण येणे ती घालायचे आणि निघायचं. तर आता ते एक बोलू का मी जरा थोडस बोललं म्हणजे जरा मन शांत होईल माझं पण जरा. काय रामपारात कमेंट करते बया ती जरा तिला काय असं मला वाटतं काय की आळा मुळा नाही काय तिला भटाक भवानी आहे काय किती त्याच्यामुळे ती तशी जरा फिरत असेल. आम्हाला पण ती भटाक भवानी आहे त्या आणि नवरं सोडलं पोरं सोडली आणि यांना काय काम आहे ते. अगं आम्हाला काम आम्हाला तर भटक भवानी तर असं फिरायचं असतं तर आम्ही कुठंतरी 200 रुपयावर गेलो असतो. असं नसतं रातून दिवसा कामं केले. जरा थोडी लायकीत जरा कमेंट करत जा की थोडीस. काय नाही तुला तर ब्लॉग सुरू करून टाकले शेवट सकाळ सकाळ मस्तकच फिरलं रामपारात म्हणलं काहीतरी तुम्हाला मी तेच करते. तिची आई चांगली येईलीच नसेल व त्याच्यामुळे ती तशी करत असेल. हा आणि ती कशी तर म्हणजे असं जात असेल ना कुठं तरी त्यामुळे ती तशी करते कमेंट. अगं जरा थोडी लायकीत राहून कमेंट करत जा. तुझ्यासारखी सगळी नसते ते जहागीरदार सगळ्याला सगळं म्हणजे कसं आता लय माझ्या तोंडाला येतंय मला बी लय बोला येतं पण मी कसं की मला चांगली सगळी मानते ती त्याच्यामुळं जरा थोडंसं तोंडावरते मी. दिवस उगवायला तू असली कमेंट करते म्हणल्यावर दिवस कसं जाणार आहे. जा तुला बी लेकरं बाळ असतेली नवरा असल तुला बहीण असल आई असल बाप असल सासू असतेली सासरा असतेल गणगोता असतेली तू बी त्यांना तेच नजरेतच बघते ना आमच्यासारखं बघते तसं. अगं इतक्या किती किलोमीटर आलोय आपण बघताय गाव सोडून किती किलोमीटर आलोय आपण 100 किलोमीटर आलो 100-150. आणि आम्हाला तर भटक भावाने असंच फिरायचं असतं तर आम्ही गावातच गुलवलं असतं की ह्याला झालं का त्याला झालं का ह्याला. आमचं नवरण तीन आमची लेकरं तीन कशाला सोडावंच लागलं नसतं की. आणि तुझ्या नवऱ्यानं तर सोडलं असेल तुला मोकळं पण माझ्या तर नवऱ्यानं नाही सोडलं. माझ्या नवऱ्याचा फुल मला सपोर्ट आहे कष्ट करायसारखा. तू जरा चांगले कपडे बिपडे घालून जात असशील शॉर्टची आम्ही एवढं अंग दिसू देत नाही कुठं त्याच्यामुळे तुला ज्या मनातच ती येत असेल. आमच्या तर नाही बाबा मनात येताना आम्हाला तसलं करायचं बी नाही आणि आम्ही केलं बी नाही. आणि तुला शिकवायचं असलं तर तुझ्या पाठी पोटी असली तर त्यांना शिकव. परत अजून म्हणते तुला नाही कमेंट करा घेतो या जरा कमेंट जरा करताना थोडी लायकीतच करत जा आणि व्हिडिओ बघ वाटलं तर बघत जा नाहीतर वर ढकलत जा. एवढं काय नल्लं नाही आणि मी काय तुझ्या एका कमेंटवर एका यूजवर बसली नाही. मला कष्टानं मला हात दिला तर पाय दिला तर देवानं कष्ट करायला की आपलं एक चांगली मला माणसं मानते ती म्हणून मी व्हिडिओ सोडते या. आणि सगळे मला आधार देणार आहे की तुझ्यासारखी नाही असली फुकते हो. आता आलो कामावर जवळ
करा सपोर्ट, काय का नाही. रात काय गेले ते पुढं. चला आता माणसात काय मी करत. तर बाय.